विकास आघाडीचा गोवाल दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। वाह. आज आपल्या होनांती गावामध्ये येणाऱ्या लोकसभाच्या निवडणुकाच्या संदर्भात आमचे इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांच्या प्रचारार्थ आलेले सन्माननीय व्यासपीठ नाव लेवाले टाइमनी मला 2च वर दिले दादा फाल फक्त चौका चक्का मारना आहे ती बस नाही. तर सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या तमाम या होन्नांते पंचकृषीतील माझे शेतकरी, कष्टकरी, वारकरी, शाळकरी, कर्मचारी, पुढारी, नेते मंडळी, सर्व जाती धर्माचे ज्येष्ठ विचारवंत आणि माझ्या तरुणांनो, मित्रो, अधिपती, भूपती, श्रीपती, ऐशवंत, जयवंत, वरदवंत, कीर्तिवंत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, हिंदू धर्मरक्षक, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय, महाराणा प्रताप की जय, बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, तमाम महामानवांचा विजय असो. मित्रो, येणाऱ्या 13 तारखेला ही जी रणधुमाळी आहे देशामध्ये, जी अराजकता माजली आहे आणि त्याच्यासाठी परिवर्तनाची लाट या देशामध्ये उसळली आहे. तसंच या नंदुरबार लोकसभेमध्ये या होन्नातेपासून तर पार नवापूर पर्यंत तमाम माझे शेतकरी, कष्टकरी, माझे आदिवासी, सगळे SC, ST आणि OBC सगळे जागृत झाले आणि जागृतपणे या नतभ्रष्ट सरकारला पाडून आमच्या या ॲडव्होकेट गोवाल पाडवींचा विजय करण्यासाठी सगळेजण मैदानात उतरले आहेत. म्हणून तुम्ही कोणाला घाबरायचे नाही मित्रो, कारण काल जिथं फसवणीस साहेब आले नाही, फडणवीस साहेब आले होते म्हणे, तर त्या फसवणीत मी त्यांना फसवणीच म्हणतो. 10 वर्ष त्यांनी माझ्या शेतकऱ्यांना फसवलं, माझ्या गोरगरिबांना, कष्टकऱ्यांना फसवलं. गोड बोलून देशाच्या या लोकांना, गोरगरिबांना दिशाभूल करून सत्तेमध्ये आले आणि या हरामखोरांनी माझ्या शेतकऱ्यांच्या दिवसा ढवळ्या 7.5 माझे शेतकरी तिथं मृत्युमुखी पडले, तरी हा हरामखोर कोणीच तिथं माझ्या शेतकऱ्यांसाठी केला नाही. म्हणून मी तुम्हाला इथं हात जोडून विनंती करायला आलोय कि तुम जानो मेरे किसान मजदूर भाई, बहुत कष्ट है तुम्हारे नसीब में, इस धरती को चीर चीर कर, खून पसीना एक कर कर करते हो तुम मेहनत की कमाई, फिर भी तुम्हें कभी चैन की नींद नहीं आई. इन सरकारों ने जिधर उधर महंगाई बढ़ाई, तुम्हारे हमारे हिस्से में छाछ भी नहीं आई, छोटे खा गए मलाई. तुम जागो मेरे किसान मजदूर भाई. म्हणून तुम्ही जागृतपणे मतदान करायचंय. या देशामध्ये लोकशाही आहे, लोकशाही. लोकशाहीचा खरा अर्थ आहे टू द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल. लोकांनी लोकांकडून लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही. परंतु या हरामखोरांना वाटतं लोकांकडनं मतदान घ्यायचं, स्वतःची घरं भरायची आणि लोकांना वाऱ्यावर सोडायचं. आता माझा शेतकरी, माझा कष्टकरी, माझा OBC, ST, माझे आदिवासी यांना माफ करणार नाही. यांना ST, OBC आणि आदिवासीचं आरक्षण संपवायचं आहे, संविधान संपवायचं आहे. माझ्या शेतकरी, कष्टकऱ्यांचं यांचा हक्क यांना संपवायचा आहे. म्हणून यांना याची जागा दाखवली पाहिजे. जर आपण भाकर टाकी ना, भाकर टाईमवर जर नाही पलटाई ती भाकर मी पैदास. म्हणून या सत्ताधारीचे बी टाईमवर नाही पलटावा, ती या मातीचा जाता. म्हणून या असा करणात म्हणे भाषण, पुन्हा 5 वर्ष देव औषध म्हणे तुमले फुकट राशन, पण बागे बागे करी राहणार ते आपलं शोषण. या छोटा लबाड लांडगा या भ्रष्टाचारी जर गुन्हात यातनं असं करा तुम्ही बेसन, याचे फोन नेले बी सापडायला पाहिजे लोसन. बोली बोली सुकायचा दादा मानी वाणी, थोडस पेस में पाणी.
दादा मना शेतकरी कष्टकरी गोवाल दादा बोली बोली पटी जाए के दादा मना गया मना शेतकरी राजा भी रह गया बोया या पर्वातले काही हुनी नाही दया याचे कितला बी द्या तुम्ही गाया कारण याच्या सरी जायचे पुऱ्या गोया बडा जण 13 तारीख ना दिन असा टोटा याचे सुया तो उघडतीन त्यात ना डोया म्हणून मित्र तुम्ही जागरूकपणे मतदान करायचंय कोणाला घाबरायचं नाही हा देश स्वातंत्र्य झाला माझा प्रत्येक शेतकरी माझा कष्टकरी माझा आदिवासी ओबीसी एसटी सगळा स्वातंत्र्य झालाय हे काही कोणाच्या बापाची जागीरदारी नाही हा देश आमच्या गरिबांचा है हमारे गरीब किसान मजदूरों को मिटा सके ऐसे किसी सरकारों में दम नहीं ये सरकार है हमसे बनती है ये सरकार से कभी गरीब नहीं बहुत सताया मेरे किसानों को तुमने इतना भी नादान न समझो हमें हमारे किसान भी अभी किसी से कम नहीं म्हणून मित्र हो तुम्ही घाबरू नका या नतमस्त या लबान लांडगातले अजिबात ब्यावांनी दाबा मला नाव सोंकर आबा तुमना करता शेमी उभा माले कितला भी दाबा यातना काढतो मी गोबा जाते मला आपको पानी बोलूगा आपको बोलूगा काय दादा मी अंतकरण घेऊन बोलत या छोट्या लबाड सांगत तो म्हणे राहुल गांधी ऊन देखील नाही म्हणे त्यांनी अरे तो गावेगाव फिरणार तुम्ही ते दंडोडा मारायना तो लोकेशना मन जोडत फिरणार बराबर है का नहीं क्योंकि महाभारत में श्री कृष्ण अर्जुन को साहस बना रहे थे शस्त्र से सज्जरथ पर सारथी बनकर चढ़े थे कुरुक्षेत्र के मैदान में खड़े थे अर्जुन को गीता सुनानी पड़ी थी क्योंकि सामने भाइयों की फौज खड़ी थी इसलिए मन हार के कभी मैदान नहीं जीते जाते न मैदान जीतने से मन जीते जाते हर आदमी की पहचान उसके धन और सिंहासन से नहीं होती उसके मन से होती है क्योंकि मन की फकीरी पर कुबेर की संपदा भी होती है म्हणून धन जोडण्यापेक्षा लोकांची मन जोडा आपल्यामध्ये प्रेम जोडा आपल्यामध्ये भाईचारा जोडा तेव्हाच या देशाचं भलं होईल राजकारणाशिवाय या देशाचं भलं होणार नाही परंतु या फडव्यांनी या हरामखोरांनी या गद्दारांनी राजकारणाचं वाटोळं केलं जिथं जाऊ तिथं खाऊ असे धंदे यांचे आहेत राहिला अमरीश भाईचा विषय अमरीश भाई 40 वर्षापासून राज्य करतोय माझा शेतकरी कष्टकरी सगळेजण मदत करतायत 14 वर्षापासून माझा कारखाना बंद आहे सूतगिरणी बंद आहे दूध संघ बंद आहे कुठे गेला तुमची सत्ता तुमलेच पाहिजे म्हणे फक्त बत्ता आणि आमना लागू देत नाही तू पत्ता आते लोक असा आणखीन तुमने झुकता तुम्हाच लागावणी आता पत्ता म्हणून घाबरायचं नाही मित्र 13 तारखेला सगळ्यांनी संकल्प करायचा आहे कारण हाताचा पंजा आणि संकल्पाची मशाल आणि तुतारी सगळेजण असा वादा तुम्ही तुतारी आणि बंद करा या बडवातली मुतारी म्हणून घाबरायला नाही दादा संकल्पाची मशाल घेऊन या हाती कपाळी लावा तुम्ही या मातृभूमीची माती किती स्पष्ट झाली या अत्याचारी भाजपाची नीती म्हणून जागृत व्हा माझ्या सर्व धर्माच्या जाती म्हणून सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र यायचं आहे आणि संकल्प करायचा है क्योंकि संकल्प की मशाल लिया हाथ में जो घर फूके अपना देश के वैभव का देखे सपना वो सब मिलकर चलो तुम साथ में अने सब रहो तुम हाथ के पंजा के साथ में हाथ है हाताशिवाय काम होते मित्रों 70 वर्ष पंडित नेहरू असतील इंदिरा गांधी असतील राजीव गांधी असतील आणि महाराष्ट्रामध्ये माझ्या बंजारा समाजाचे वसंतराव नाईक असतील सलग 12 वर्ष त्यांनी इथं राज्य केलं माझ्या तमाम लोकांना सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन त्यांनी इथं एक हरित क्रांती घडवली दादा 1972 मध्ये लोकांना अन्न खायला मिळत नव्हतं सगळीकडे दुष्काळी परिस्थिती होती शनिवार वारच्या पुण्यामध्ये लाखोचा जनसमुदाय होता आणि आमचे वसंतराव नाईक तिथं जाहीर सभेमध्ये संबोधित करत होते की येणाऱ्या 2 वर्षामध्ये माझ्या गरीब जनतेला अन्नधान्यापासून सुजलाम सुफलाम नाही केलं
तर याच चौकामध्ये मला फाशीवर राहावा असा सांगणारा नेता माझा वसंतराव नाईक होऊन गेला. अशी ही काँग्रेसची देण आहे. म्हणून मित्र हो, काँग्रेस हा पक्ष कॉन्क्रीट आहे, मजबूत आहे. हे काय काँग्रेस मुक्त करणार, पण याचा तपास लागवून याते. म्हणून भाजप हटाव आणि देश बचाव. माझे बेरोजगार फिरतायत, माझे नवतरुण फिरतायत, त्यांना नोकरी नाही. माझ्या शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला भाव नाही. स्वामीनाथन आयोगाची कधी त्यांनी विचार केला नाही. म्हणून मी माझ्या तरुणांना सांगेल कि माझ्या बोलण्याचा शिरपुरते जागृत झाले तरुण तर दुश्मन जातील मरून. इसलिए सुनो मेरे नौजवानों, तुम अपनी जमीन और अपना आसमान पैदा करो. हमारे नंदुरबार के लिए एक नया इतिहास पैदा करो. बिना संघर्ष कभी आजादी नहीं मिलती. ऐसा आवाज पैदा करो. देश, धर्म और समाज के लिए आगे बढ़ते हुए हर कदम पे नया आत्मविश्वास पैदा करो. और आने वाले 13 तारीख के दिन ऐसा चमत्कार करो और हमारे एडवोकेट गोपाल पाडवी को खासदार करो मेरे भाइयों. इसके लिए हमें हमारी सोच बदलनी होगी. माले रोको ना जरा सा 1 मिनट. हमको सोच बदलनी होगी. सोच बदलेगी तो दुनिया बदलेगी. रवि की रवानी बदलेगी, मेरे नौजवानों की जवानी बदलेगी. अरे कुछ तुम बदलो, कुछ हम बदलेंगे तो एक जालिम गद्दारों का जमाना बदलेगा. 13 तारीख के दिन हमारे एडवोकेट गोपाल पाडवी को चुना कर दो तो नंदुरबार का एक नया इतिहास बदलेगा. इतिहास बदलेगा. म्हणून बोलने ते गाणं होतं, मन पाल रोखीला ना डाला. भूले ना कभी ऐसी कोई याद मुझे दे दो. भूले से ही सही ओंकार आबा को कभी आवाज दे दो. हमारे समाज के लिए कुछ भी करने को तैयार हूं मैं. इसी तरह मुझे प्यार और आशीर्वाद दे दो. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत, जय जवान, जय जवान, जय किसान. धन्यवाद आबासाहेबांसाठी.